नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। देशभरात आधी पेट्रोल डिझेलचे दर वाढले, मग गॅस सिलेंडर महागला आणि आता महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ जाहीर करून मुंबईकरांना सलग तिसरा धक्का दिलाय। त्यामुळे सामान्य नागरिकांपासून ते रिक्षा चालकांपर्यंत सर्वांवर याचा परिणाम होणार आहे। महानगर गॅसने जाहीर केल्यानुसार सीएनजीचा दर प्रति किलो 1.50 रुपयांनी वाढून आता 79.50 रुपये, तर पीएनजीचा दर 1 रुपयांनी वाढून प्रति युनिट 49 रुपये झालाय। ही दरवाढ डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरात झालेल्या बदलांमुळे आणि गॅस आयातीच्या खर्चामुळे करण्यात आले असल्याचं सांगण्यात आलं आहे। सीएनजीच्या दरवाढीचा सर्वात मोठा परिणाम मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी प्रवासाच्या दरांवर होण्याची शक्यता आहे, कारण मुंबई महानगर क्षेत्रात हजारो वाहनं सीएनजीवर चालतात। सीएनजी महाग झाल्यामुळे रिक्षा युनियनकडून भाडेवाढीची मागणी लवकरच होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे सीएनजीचा वापर स्वयंपाकासाठी करणाऱ्या घरांनाही अधिक खर्च करावा लागणार आहे। महागाईने आधीच डोकं वर काढलंय आणि आता त्यात ही दरवाढ सामान्य घरगुती ग्राहकांसाठी अडचणीची ठरू शकते। त्यामुळे अनेकांनी एमजीएलच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। याशिवाय महानगर गॅस लिमिटेडने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे की सीएनजी हे पेट्रोलपेक्षा 47% आणि डिझेलपेक्षा 12% स्वस्त आहे। त्यामुळे पर्यावरणपूरक आणि खर्चिक दृष्ट्याही लाभदायक असा हा पर्याय अजूनही टिकून आहे। मात्र ही दरवाढ नियमितपणे एसी गाड्या चालवणारे चालक, टॅक्सी, रिक्षा चालक आणि घरगुती ग्राहक यांच्या खिशावर नक्कीच परिणाम करणार आहे। एमजीएलने ग्राहकांना विनंती केली आहे की नवीन दरांची नोंद घ्यावी आणि वापर नियोजनपूर्वक करावा। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।